सी मराठी, चर्चा ही होणारच. नमस्कार. सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील व जंगलात राहणाऱ्या धनगर वाड्यातील कित्येक मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित आहेत. त्यामुळे यावरती कार्यरत असणाऱ्या ऑल इंडिया धनगर महासंघाकडून दखल घेत येथील राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया धनगर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी धनगर समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की शिवरायांच्या काळापासून ते आज तागायत धनगर समाज हा डोंगर दऱ्या खोऱ्यात राहत असून आजही विकासापासून वंचित राहिला आहे. हजारो वन्य प्राण्यांचे हल्ले होत असून कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याने या समाजाला विविध सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्या वतीने गेली 9 महिन्यांपासून सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे या जिल्ह्यातल्या आतापर्यंत 1644 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व 30 विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यानुसार चंदगड तालुक्यातील एकूण 16 धनगर वाडे त्यापैकी 4 धनगर वाड्यातील एकूण 110 मुलांना शैक्षणिक मदत केली आहे. कांजिरणे धनगरवाडा, कानूर धनगरवाडा, कलिवडे धनगरवाडा, जंगमहट्टी धनगरवाडा येथे मदत केली आहे. या कार्यक्रम प्रसंगी ऑल इंडिया धनगर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे, जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शंकरराव पुजारी, कोल्हापूर शहराध्यक्ष संजय कात्रट, तालुकाध्यक्ष देऊ यमगर, उपाध्यक्ष विठ्ठल शेळके, जगन्नाथ यमकर, रघुनाथ जानकर, लक्ष्मण शेळके, धोंडीबा येडगे, पृथ्वीराज बेडर व आदी विद्यार्थी उपस्थित होते. सी मराठीसाठी चंदगडहून ज्ञानेश्वर पाटील. आज आपण शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कानूरच्या धनगरवाड्यावरती सर्वजण जमलेलो आहोत. खरं वास्तविक दुर्गम भागाचा विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे या अनुषंगानं आम्ही गेली 5-6 महिने कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये अडकलेल्या सर्व समाज बांधवांना, डोंगरी भागामध्ये, जंगल भागामध्ये अडकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली. आणि गेली 5-6 महिने आमचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी आहेत, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले आमचे सहकारी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शंकरराव पुजारी आहेत, संजय कात्रट आहेत, कोल्हापूर शहराध्यक्ष आहेत, चंदगडचे अध्यक्ष आहेत, यमकर साहेब, कार्याध्यक्ष यमकर साहेब आहेत, उपाध्यक्ष शेळके साहेब आहेत, सर्व पदाधिकारी जानकर आहेत आणि शाळा कमिटीचे अध्यक्ष येडगे साहेब आहेत. आणि खरं ज्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं असं आपलं बेडर सर आहेत. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, माता भगिनींनो, खरं वास्तविक शिक्षणाशिवाय आपला विकास होत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते गुरगुल्याशिवाय राहत नाही. पण या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास असणारा, म्हणजे ज्या सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी एवढा मोठा शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारोदारी घरोघरी पोहोचवली. आणि अशा महाराष्ट्रातला दुर्गम भाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले राधानगरी असतील, शाहूवाडी असतील, बुधरगड असेल, आजरा असेल किंवा चंदगडचा भाग असेल, हे डोंगरी भागातले जे विविध जाती धर्माचे लोक विद्यार्थी असतात, शिक्षण घेतात, ते शिक्षणापासून आजही वंचित आहेत. त्यांना खरं वास्तविक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतोय. पण खरं वास्तविक आता कोरोनाच्या महामारीमुळे खूप विद्यार्थी अडचणीत आहेत. म्हणून आम्ही हा निर्णय आता घेतला की बाबा पहिल्या टप्प्यामध्ये आमचे 1000 विद्यार्थी होऊन गेलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 644 झाली. कालच्या आजरा तालुक्यामध्ये आम्ही 179 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले, त्यातले 7 विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आजचा चंदगड तालुक्यामधला हा दुसरा प्रोग्राम आहे. सकाळी आजिरणे धनगरवाड्यावरती आम्ही काजिरणे धनगरवाड्यामध्ये आम्ही 25 विद्यार्थ्यांना मदत केली. आणि आज आपल्या इथं 17 ते 20 विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो. याचं आम्हाला भाग्य लाभते, आम्हाला पुण्य करायची संधी मिळते. कारण ज्या जातीमध्ये, ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला, त्या समाजाचं ऋण आपल्याला कधी विसरता येणार नाही, फेडता येणार नाही. म्हणून जरी आम्ही शिकलो असलो, जरी आमच्यासारखेच बाकीचे सुद्धा विद्यार्थी चांगला आदर्श घेऊन पुढची वाटचाल करायला पाहिजे. त्या अनुषंगानं हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम कायमस्वरूपी राहणार आहे. जोपर्यंत आम्ही आहोत, जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करू, अशा अनुषंगानं हा उपक्रम आम्ही राबवत आहे. त्या उपक्रमाला तुम्ही सर्व डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांनी, समाज बांधवांनी, शिक्षकांनी सुद्धा सहकार्य करावं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. फक्त शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, अशा सूत्रानुसार आपल्याला पुढच्या काळामध्ये वाटचाल करायची आहे. म्हणून आम्ही एवढी पायपीट करून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुमचं सहकार्य असल्याशिवाय आम्हाला पुढची वाटचाल करता येत नाही. तुम्ही जेवढं सहकार्य देईल तेवढं आम्हाला पुढे जास्त काम करता येईल.
तुम्ही जेवढं आम्हाला सहकार्य कराल तेवढी आम्हाला प्रेरणा मिळेल, आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि गोरगरिबांच्या दारामध्ये आमच्या वह्यांचं साहित्य तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. अशा अनुषंगानं ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट काम करते. या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. नजीकच्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घ्यायचं असेल, ज्याला पालक नसतील, ज्याला कुठलंही आर्थिक साधन नसेल, तर शिकायची खूप इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांची सुद्धा आमच्याकडे नाव द्या. त्यांचं आम्ही निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही शैक्षणिक तुम्हाला आर्थिक मदत करू.